खरं तर मी आता आहे पुणे पोलीस आयुक्तालयातलं आर्थिक गुन्हा शाखेच्या कार्यालयासमोर आणि या ठिकाणी आता शीतल तेजवानी आहेत ते आता चौकशीला सामोरं गेलेलं आहे. तर परवा दिवशी त्यांना बोलवलं होतं, त्यावेळेस त्यांनी काही डॉक्युमेंट्स सादर केले होते, मात्र अर्धवट डॉक्युमेंट्स असल्यामुळं ते आज पुन्हा एकदा आपल्या वकिलांसह या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर या प्रकरणात जर आपण बघितलं तर शीतल तेजवानी ज्या आहेत त्या मुख्य केंद्रबिंदू असलेल्या पाहायला मिळतात. मीडिया कंपनीसोबत त्यांनी जो व्यवहार केला होता, खरं तर जे वतनदार आहेत ते 275 वतनदारांकडून त्यांनी जे पॉवर अटर्नी घेतली होती त्या अनुषंगाने त्यांनी हा गैरव्यवहार केल्याचा आता समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांना नोटीस बजावण्यात आली होती आर्थिक गुन्हे शाखेकडून. त्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आता स्वतः शीतल तेजवानी जे आहेत ते आता पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झालेले आहेत. खरं तर आपण या प्रकरणात मध्ये बघितलं तर सातत्याने या ठिकाणी शीतल तेजवानींचं या ठिकाणी पुणे पोलीस शोध घेत होते, मात्र या ठिकाणी आता जर बघितलं शीतल तेजवानी आपली ओळख लपून या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते एका खाजगी गाडीतने आले, थेट त्यांनी कार्यालयामध्ये घातलं, त्यांनी मास्क लावलं होतं, मात्र त्यांना आपण या ठिकाणी ओळखलं. त्यांना मी प्रत्यक्षात विचारलं सुद्धा होतं की तुम्हाला बोलायचं आहे का, तुम्हाला यामध्ये सामील केलं गेलेलं आहे, तुमच्यावर काही आरोप होतात, तर त्यांनी नो कमेंट्स असं उत्तर देत थेट त्यांनी पुढे गेले आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलं तर मागील 10 मिनिटांपासून या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांची या ठिकाणी चौकशी करत आहेत. त्यांना काही प्रश्न विचारले गेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, जसे तुम्ही मगाशी आत गेला होता तसं त्यांनी शीतलने तोंड लपवलेलं होतं, मास्क सुद्धा तिच्या तोंडावर आपल्याला दिसतोय. इतकी लपवाछपी करण्याचं कारण काय आणि तिथे जे पोलीस मुख्यालयामध्ये आयुक्तालयामध्ये जी इतर मंडळी आहेत त्यांच्याकडून काय नेमकी डिटेल्स तुमच्या समोर आलेत? आता त्या आतमध्ये शब्दशः लपून बसलेले आहेत. पोलीस आपल्याला आत जाऊ देत नाहीत, पोलीस आपल्याला इथून बाहेर काढतायत. डीसीपी सर माशाळकर ते येतील, त्यांची चौकशी करतील, जबाब नोंदवून घेतील. खरं तर जबाब परदेशीच नोंदवला, आज त्यांचे डॉक्युमेंट सादर करण्यासाठी ते इथं आलेले आहेत, पण त्या माध्यमांशी बोलणं का टाळतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचा जर दावा आहे मी व्यवहार जो दस्त नोंदला लिगली केलाय ते कारण सांगताय. 1994 साल तो विलासराव देशमुखांनी जो निर्णय घेतलाय तेव्हाचं कारण सांगतात. मग त्या तोंड का लपवतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आम्ही प्रयत्न केले, एकदा नाही 4 बारा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा. त्या तोंड लपून पळाल्या, मास्क लावलेले आहे त्यांनी, आतमध्ये लपून आहेत, त्या का समोर येत नाहीत हा सर्वात महत्त्वाचा. त्यांनी बोलावं, त्यांची भूमिका मांडावी. आमची फ्रॉम डे वन आम्ही प्रयत्न करतो, आम्हाला त्यांची बाजू घ्यायची, मग त्या समोर का येत नाही हा सर्वात महत्त्वाचा. आज आपण प्रयत्न करूया शेवटपर्यंत त्यांची बाजू घेण्याचा. आज आलेल्या ते इथं डीसीपी हेच ते ऑफिस आहे, डीसीपी माशाळकर सरांचं इथंच ते ऑफिस आहे.